नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार. ते कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आणि हेक्टरी किती मिळणार आणि त्यासाठी कोणत्या अटी आणि निष्कर्ष आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला वळूया व्हिडिओकडे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत पॅकेजमधील पीक विम्याची हेक्टरी 17,500 रुपये मदत शेतकऱ्यांच्या हाती कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जरी हेक्टरी 17,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात मिळणारी रक्कम ही उत्पादनावर आधारित आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे घोषित केलेली संपूर्ण रक्कम मिळेलच याची निश्चिती नाही. पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अंतिम अहवालानंतर मदत. सध्या महसूल मंडळ स्तरावर पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. राज्यातील सुमारे 82% मंडळाचे आकडे प्राप्त झाले आहेत, तर उर्वरित 18% मंडळाची आकडेवारी 15 डिसेंबरपर्यंत कृषी विभागाकडे येणे अपेक्षित आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, डिसेंबर अखेरपर्यंत काय शक्यता आहे काय पीक विम्याची? सर्व आकडेवारी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई हे राज्य सरकारने जाहीर केलेल्या रकमेनुसार न ठरता पीक विमा योजनेच्या उत्पादन आधारित निकषावर ठरते. सरासरी उत्पादन आणि तुलना काय आहे ते बघूया. संबंधित महसूल मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोगावर आलेली सरासरी उत्पादन हे गेल्या 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी तुलना केली जाईल. नुकसान भरपाईची निश्चिती काय असणार? जर चालू हंगामातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असेल तरच शेतकरी नुकसान भरपाईचे पात्र ठरतील. उत्पादनात जेवढी घट असेल तेवढ्याच प्रमाणात विमा संरक्षित रकमेतून भरपाई मिळेल. शेतकरी मित्रांनो, उदाहरणार्थ जर सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा 10% कमी आले तर शेतकऱ्याला विमा संरक्षित रकमेचे फक्त 10%च भरपाई मिळणार. संपूर्ण नुकसान भरपाई कधी मिळणार? सर्वात मोठा प्रश्न. शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम म्हणजेच सोयाबीनसाठी जी 56,000 रुपयांपर्यंत आहे, महसूल मंडळातील सरासरी उत्पादन 0 असणे अपेक्षित आहे. शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते बघूया. पीक विमा योजनेत सुमारे 90% शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे. आधारित भरपाईमुळे ही रक्कम कमी जास्त होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी पीक विम्याची या निकषाची माहिती घेऊन नुकसान भरपाईची नेमकी रक्कम किती मिळणार याची खात्री करणे सुद्धा आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, आज ही होती पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.